यापूर्वी आपण भारतीय ट्रेनचा जनरल डबा कसा ओळखायचा ते पाहिले होते। त्या व्हिडिओची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळेल। आज आपण भारतीय ट्रेनचा स्लीपर क्लास डबा कसा ओळखायचा ते जाणून घेऊ। भारतात पॅसेंजर ट्रेन, एक्सप्रेस ट्रेन आणि सुपरफास्ट ट्रेनमध्ये फर्स्ट क्लास एसी, सेकंड क्लास एसी, थर्ड क्लास एसी, स्लीपर आणि जनरल असे विविध प्रकारचे डबे असतात। स्लीपर म्हणजे शयनयान, बिछाने असणारी आगगाडी किंवा डबा। स्लीपर हा शब्द संक्षिप्तमध्ये एसएलने दर्शवला जातो। अशा डब्यांमधून प्रवासी झोपून प्रवास करू शकतात। स्लीपर डब्यातून प्रवास करण्यासाठी तिकीट बुक करून सीट किंवा बर्थ आरक्षित करावा लागतो। स्लीपर क्लासचे तिकीट दर फर्स्ट क्लास एसी, सेकंड क्लास एसी आणि थर्ड क्लास एसी पेक्षा स्वस्त आणि जनरल क्लासपेक्षा महाग असते। स्लीपर क्लास डबे साधारण थर्ड क्लास एसीचे डबे आणि पाठीमागील जनरल डब्यांच्या मध्ये असतात। स्लीपर क्लास डब्यांवर इंग्रजीमध्ये स्लीपर किंवा स्लीपर क्लास आणि हिंदीमध्ये शयनयान लिहिलेले असते। स्लीपर क्लास डब्याला दोन्ही बाजूंना मिळून 4 दरवाजे असतात आणि दोन्ही बाजूंना उघडण्यायोग्य खिडक्या असतात। ट्रेनच्या डब्यांवर 5 किंवा 6 अंकी विशिष्ट क्रमांक असतात। त्या क्रमांकांवरून बरीच माहिती समजते, जसे ट्रेनचा डबा कधी निर्माण केला आहे, डबा रेल्वेच्या कोणत्या विभागातला आहे, डबा कोणत्या प्रकारचा आहे इत्यादी। डब्यांवर दिलेल्या क्रमांकांमधील शेवटच्या 3 अंकांवरून डबा कोणत्या प्रकारचा आहे ते समजते। शेवटचे 3 अंक 201 ते 400च्या दरम्यान असतील तर ते स्लीपर क्लास डबे असतात। तसेच स्लीपर क्लास डब्यांवर S1, S2, S3 असे कोड लिहिलेले असतात। जेवढे डबे असतील तेवढे एस श्रेणीतील कोड असतात। स्लीपर क्लास डब्यातील प्रत्येक केबिनमध्ये एका बाजूला 6 आणि दुसऱ्या बाजूला 2 असे एकूण 8 बर्थ असतात। बर्थ म्हणजे ट्रेनमधील झोपण्याची जागा, शयिका। एका स्लीपर डब्यामध्ये साधारण 72 ते 81 बर्थ असतात, म्हणजे या प्रकारच्या प्रत्येक डब्यामधून 72 ते 81 प्रवासी बसून किंवा झोपून प्रवास करू शकतात। अशा डब्यांमध्ये ब्लँकेट आणि एसीची सुविधा नसते। या डब्यांमध्ये फॅन, चार्जिंग सॉकेट, लाईट, टॉयलेट, बेसिन इत्यादी सुविधा दिलेल्या असतात। डब्यांमध्ये ऑर्डर केल्यास जेवण उपलब्ध होऊ शकते किंवा विक्रेत्यांकडून खरेदी करता येते। तर मित्रांनो, अशाच प्रकारचे ज्ञानवर्धक व्हिडिओ तुम्हाला बघायचे असतील तर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा।